Good afternoon, students. I hope all of you understand the increment and decrement operator process. Okay, that is pre-increment, post-increment, pre-decrement, and post-decrement. Okay, next point is user-defined function. A function in any scripting and programming languages is small part of program that we require again and again. Okay, user defined functions त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, a function in any scripting and programming languages is small part of a program that we require again and again. It helps to make programs smaller. A function is a subprogram designed to perform a particular task. Functions can be called either by an event or by giving call to that function. Okay, then काय सांगितलं function काय आहे, in any scripting and programming language is small part of the program that we require again and it helps to reduce program or make a program smaller. Okay, function's definition मा कशी दिली त्यांनी, tools to declare function name is similar to variable. जसं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो बरोबर, var a व्हेरिएबल b. ओके, तसंच सेम फंक्शनचं सुद्धा तसंच आहे व्हेरिएबलसारखं. बघा खाली एक्झाम्पल दिले, फंक्शन अँड फंक्शन नेम. मग तुम्ही कुठलंही द्याल ते, आर्ग्युमेंट 1 कॉमा आर्ग्युमेंट 2 किती असतील तेवढे, 2 3 4 5 6. ओके, ब्रॅकेट कंप्लीट, स्टेटमेंट ब्लॉक, कर्ली ब्रेस कंप्लीट. ओके, आर्ग्युमेंट फॉर व्हॉट, व्हॅल्यू टू बी पास्ड टू द फंक्शन फॉर फर्दर प्रोसेसिंग. ओके, बघा त्यांनी त्या एक्झाममध्ये कसं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आपण बघूयात. डॉकटाईप HTML हेड टायटल फंक्शन प्रोग्राम टायटल क्लोज स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावा स्क्रिप्ट. ओके, बिकॉज इट इज अवर जावा स्क्रिप्ट प्रोग्राम, दॅट्स वाय. बघा इथे खाली फंक्शन शो, कसं फंक्शन डिक्लेरेशन केलं आहे बघा. फंक्शन इट इज आपलं फंक्शन नेम अँड फंक्शन नेम काय त्यांनी इथे दिलेलं आहे, शो. वरचं सिंटॅक्स बघा, फंक्शन नेम. फंक्शन नेम काय आहे, शो. मेथड त्यांनी कॉल केलेली आहे अर्ली ब्रेसेसमध्ये, अलर्ट वेलकम टू फंक्शन ब्रॅकेट कंप्लीट सेमिकॉलन स्क्रिप्ट. त्याच्यानंतर बघा कशामध्ये, हेडमध्ये त्यांनी फंक्शन आपलं वापरलेलं आहे. बाकीचं त्यांनी बघा स्क्रिप्ट क्लोज, हेड टॅग क्लोज, बॉडी बीजी कलर ग्रीन, H1 यूज द फंक्शन इन जावा स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावा स्क्रिप्ट शो. देखो इथे त्यांनी स्लॅश देऊन म्हणजे कमेंट डिक्लेअर केलेली आहे बघा. कमेंटमध्ये दिले कॉलिंग टू फंक्शन, म्हणजे पहिलं जे फंक्शन आपण डिक्लेअर केलेलं ते खाली कॉल केले ते, पण त्यासाठी परत त्यांनी काय वापरलेलं आहे, स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावा स्क्रिप्ट हे त्यांनी वापरलेलं आहे. शो बघा इथे कॉल केला आहे, स्क्रिप्ट टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज. ओके, बघा इथे त्यांनी आपलं आउटपुट दिलेलं आहे. यूज ऑफ फंक्शन इन जावा स्क्रिप्ट त्यांनी इथे मेन्शन केलं आहे आणि एक मेसेज बॉक्स डिस्प्ले केलेला आहे शो. म्हणून त्यांनी काय त्या मेसेज बॉक्समध्ये काय डिस्प्ले करते, वेलकम टू फंक्शन. ओके, हा प्रोग्राम तुम्ही रन करून बघा. आणि आपला नेक्स्ट पॉईंट आहे इव्हेंट हँडलिंग. फक्त हे लक्षात ठेवा फंक्शन कसं कॉल करतात ते. ओके, फंक्शन नेम काय आहे आपल्या इथे, शो. त्याच्यामुळे त्यांनी अलर्ट मेथड यूज केलेली आहे. अलर्ट म्हणजे काय, मेसेज बॉक्स डिस्प्ले करतो ती मेथड. ती काय मेसेज बॉक्समध्ये काय डिस्प्ले करणार, तो वेलकम टू फंक्शन. आणि बघा ॲट दी एंडला त्यांनी ते कॉल केलेलं आहे. समजलं. आणि नेक्स्ट पॉईंट आहे आपला इव्हेंट हँडलिंग. जावा स्क्रिप्ट इज अन इव्हेंट ड्रिव्हन लँग्वेज. इव्हेंट इज अन ॲक्शन डन बाय द युजर ऑर अन ॲप्लिकेशन. JavaScript interaction with HTML is handled through event that occurs when user or browser manipulates pages. हे इव्हेंटचं काय सांगितलं त्यांनी, इव्हेंट हँडलिंगमध्ये काय होतं मी तुम्हाला इनशॉर्टमध्ये एकदा सांगते की प्रोग्रॅमिंगमध्ये त्याचे इव्हेंट हँडलर्स म्हणजे माऊस इव्हेंट्स आहेत, कीबोर्ड इव्हेंट्स आहेत, हे यूज करायचे आहेत आपल्याला. तर इथे बघा राईट साईडला तुम्हाला दिसतं आहे का टेबल एक, त्याच्यामध्ये इव्हेंट हँडलर अँड डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, जावास्क्रिप्टच्या प्रोग्राममध्ये यूज करायचं आहे. ऑन माऊस आउट, ऑन क्लिक, ऑन माऊस ओव्हर, म्हणजे डिस्क्रिप्शन दिलेले तुम्ही रीड करा म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण प्रोग्राममध्ये हे फंक्शन इव्हेंट हँडलर्स यूज करू आपण, तर त्यावेळी प्रोग्राम जेव्हा आपण रन करू त्यावेळी ते आपण सबमिट बटनवरून ते ॲरो नेला, कर्सर नेला की तो ऑटोमॅटिकली तो क्लिक करेल, रन करेल प्रोग्राम, असं त्यांनी इथे दिलेलं आहे. ओके,
आपण हा बघूयात उद्या पॉईंट. आजच्या दिवशी तुम्ही हा फंक्शन्सचं लर्न करा आणि ओके फंक्शनचं लर्न करा. ओके आणि रीड करा.